Today we are going to study about the trigonometric identities. Very important point in this chapter. Trigonometric identities किती आहेत? 3 आहेत. Basic fundamental trigonometric identities 3 आहेत. First one, sin square theta plus cos square theta is equal to 1. Second one, 1 plus tan square theta is equal to square of sec theta. And third one, 1 plus cot square theta is equal to cosec square theta. आता ह्या 3 आयडेंटिटीज आहेत. ह्या 3 आयडेंटिटीजचा यूज आपण नंतर पाहणार आहोत कसं करायचं. पण ह्या 3 आयडेंटिटीज आपल्याला कशा फ्लेक्झिबल त्याचा यूज करता येईल, कशा मूव्ह करता येतील. sin square theta plus cos square theta is equal to 1 ही फर्स्ट फंडामेंटल ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी आपण कन्सिडर केली. आता जर आपल्याला cos theta दिला असेल, cos theta ची व्हॅल्यू दिलेली असेल आणि sin theta ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची असेल तर त्यावेळेस आपण कशाचा यूज करणार आहोत? ह्या ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीचा यूज करणार आहोत. sin square theta फाइंड करायचंय, cos theta दिलेला असेल तर, किंवा काही वेळेस काय असेल की sin theta ची व्हॅल्यू दिलेली असेल आणि त्याच्यावरून काय फाइंड करायचं असेल? cos theta ची. तरी पण आपण त्यावेळेस काय करणार आहे? हा ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी यूज करणार आहोत. हे बघा कसं मूव्ह करता येईल. sin square theta इज इक्वल टू 1 मायनस cos square theta असं पण लिहिता येईल आपल्याला, बरोबर. sin square theta हा आहे असा ठेवला, हा 1 आहे असा ठेवला, हा cos square theta इकडे शिफ्ट केला. ओके, therefore sin theta ची व्हॅल्यू काय? दोन्ही बाजूचं स्क्वेअर रूट घेतलं, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, तर काय भेटलं? अंडर रूट 1 मायनस cos theta. म्हणजे sin theta इज इक्वल टू अंडर रूट 1 मायनस cos square theta, अंडर रूट 1 मायनस cos square theta. ही sin theta ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करता येईल ह्या ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीचा यूज करून. ओके, सेम वे बघा, हे कधी झालं की जेव्हा cos theta ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, cos theta ची व्हॅल्यू दिली त्याच्यावरून आपल्याला sin theta ची व्हॅल्यू फाइंड करायची. मग जेव्हा sin theta ची दिलेली असेल आणि cos theta ची फाइंड करायची असेल तर तेव्हा हीच आयडेंटिटी आपण कशी लिहिणार? cos square theta जो फाइंड करायचा तो कोणत्या साइडला लिहायचा? लेफ्ट साइडला लिहायचा. 1 मायनस हा sin square theta राइट साइडला गेला, त्याचं साइन चेंज झालं, मायनस झालं, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, दोन्ही बाजूचं स्क्वेअर रूट घेतली. 1 मायनस अंडर रूट 1 मायनस sin square theta. म्हणजे cos theta ची व्हॅल्यू आपल्याला कशी मिळेल? ह्या फॉर्म्युलानुसार अंडर रूट 1 मायनस sin square theta. sin theta ची व्हॅल्यू कशी मिळेल? sin theta इज इक्वल टू अंडर रूट 1 मायनस cos square theta. म्हणजे फंडामेंटल आयडेंटिटी कोणती आहे? sin square theta प्लस cos square theta इज इक्वल टू 1. त्याचा या पद्धतीने आपल्याला यूज करता येईल. ते एक्झाम्पल वरून अजून क्लिअर होईल. 1 प्लस tan square theta इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ sec theta. ह्या आयडेंटिटीचा वापर म्हणजे यूज कधी करता येईल आपल्याला? जेव्हा tan theta ची व्हॅल्यू असेल, tan theta ची व्हॅल्यू एक्झाम्पल मध्ये दिलेली असेल आणि त्याच्यावरून आपल्याला कोणाची व्हॅल्यू फाइंड करायची असेल? sec theta ची. तर त्यावेळेस आपण सेकंड आयडेंटिटीचा यूज करायला पाहिजे. किंवा sec theta ची व्हॅल्यू दिलेली असेल आणि त्याच्यावरून आपल्याला tan theta फाइंड करायचं असेल तर त्यावेळेस आपण आयडेंटिटीचा वापर करू शकतो. आता हे फ्लेक्झिबल कसं लिहिता येईल तुम्हाला? tan square theta म्हणजे मूव्ह कसं करता येईल फॉर्म्युला? tan square theta इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ sec theta. हा 1 इकडे शिफ्ट केलं तर काय झालं? मायनस. म्हणजे हीच आयडेंटिटी. काही लोक काय करतात की आयडेंटिटी पाठ करतात तसंच, 1 प्लस tan square theta इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ sec theta. पण त्यांना tan square theta इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ sec theta मायनस 1 लिहायचं म्हटलं तर जमत नाही, कारण त्यांनी फक्त ते लक्षात ठेवलेलं असतं, एवढंच लक्षात ठेवलेलं असतं. ते मूव्ह करता येणं गरजेचं राहतं. tan square theta इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ sec theta मायनस 1. अजून कसं हे करते? tan square theta इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ sec theta. ओके, अजून हीच आयडेंटिटी कशी लिहिता येईल? हा 1 तसंच ठेवलं, हा स्क्वेअर ऑफ sec theta राइट साइडचा तसाच ठेवलं, हा प्लस tan square theta आहे तो इकडे शिफ्ट केला तर काय झालं? मायनस tan square theta. म्हणजे काही वेळेस आपल्याला 1 ची व्हॅल्यू स्क्वेअर ऑफ sec theta मायनस tan square theta इज इक्वल टू 1 असं पण लिहिता येईल. किंवा काही वेळेस स्क्वेअर ऑफ sec theta मायनस tan square theta ची व्हॅल्यू काय लिहिता येईल? 1 लिहिता येईल. म्हणजे एक्झाम्पल मध्ये आपल्याला त्या ठिकाणी काय रिक्वायरमेंट आहे, प्रूफ काय करायचं, गिवन काय दिले आणि प्रूफ काय करायचं, त्यावरून ते डिसाइड करायचं असतं की ह्या ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज कसं आपल्याला मूव्ह कराव्या लागतील. ओके, त्याच पद्धतीने थर्ड आयडेंटिटी आहे बघा, 1 प्लस cot square theta इज इक्वल टू cosec square theta. आता ह्या दोन आयडेंटिटी जशा आपण मूव्ह केलं त्याच पद्धतीने थर्ड सुद्धा आपल्याला मूव्ह करतील. बघा, cot square theta
इज इक्वल टू काय झालं कोसेक स्क्वेअर थिटा हा 1 इकडे शिफ्ट केलं तर काय झालं -1 कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा -1 ओके सेम वे हवन तसंच ठेवलं और म्हणूयात हवन तसंच ठेवलं राइट साइडचा कोसेक स्क्वेअर थिटा ऍज इट इज हा प्लस कॉट स्क्वेअर थिटा इकडे शिफ्ट केलं तर काय झाला मायनस कॉट स्क्वेअर थिटा देयरफॉर कोसेक स्क्वेअर थिटा मायनस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 कोसेक स्क्वेअर थिटा मायनस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 म्हणजे आयडेंटिटीज आपल्याकडे 3च अवेलेबल आहेत पण त्याच आयडेंटिटी आपण आपल्या रिक्वायरमेंट नुसार कसं त्याचा यूज करू शकतो हे आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे कारण ह्या आयडेंटिटीज लक्षात ठेवणं काही अवघड नाही सगळ्यांच्या लक्षात असतात परंतु त्याचा वापर कुठं आणि कसा करायचा हे आपल्याला जमत नाही त्यामुळे हा चॅप्टर थोडासा आपल्याला बऱ्याच स्टुडंटला तो डिफिकल्ट वाटतो पण त्या आयडेंटिटीचा वापर कुठं आणि कसं करायचा हे जर लक्षात घेतलं ते प्रॅक्टिस होऊन जातं तर हा सगळ्यात सोपा चॅप्टर असेल इंटरेस्टिंग चॅप्टर आहे तुमच्यासाठी ठीक आहे ह्याच्यावरचे जे एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल्स आपण प्रॅक्टिस सेट 6.1 मधील पाहूया First example in practice set 6.1 if sin theta is equal to 7 upon 25 then find cos theta and tan theta आता बघा आपल्याकडे गिवन मध्ये काय की sin theta ची व्हॅल्यू काय दिली 7 upon 25 आणि फाइंड करायला काय सांगितले cos theta आणि tan theta मग बघा की ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज आहेत आताच आपण बघितलं 3 ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज आहेत त्यापैकी कोणती ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी आपण या ठिकाणी वापरू शकतो साइन थिटाची व्हॅल्यू काय दिली 7/25 म्हणजे ही फर्स्ट आयडेंटिटी आहे त्यापैकी साइन थिटाची व्हॅल्यू अवेलेबल आहे फाइंड कोण करायचं तर कॉस थिटा मग कॉस थिटा फाइंड करण्यासाठी आपल्याला ह्या 3 पैकी कोणती आयडेंटिटी चॉईस करावं लागेल फर्स्ट वन सिंपल आहे वी नो दॅट किंवा वी हॅव म्हणा साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मी या आयडेंटिटीज कशा मूव्ह करायच्या मगाशी सांगितले किंवा डायरेक्टली व्हॅल्यू पुट करा त्यानुसार कॅल्क्युलेशन करत जावा साइन थीटाची व्हॅल्यू किती आहे 7/25 साइनचं काय स्क्वेअर आहे म्हणून 7/25 सोबत काय असणार आहे स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 ओके 7 चा स्क्वेअर therefore cos square theta is equal to 1 हा इकडे शिफ्ट केलं तर काय झालं मायनस झालं 49/625 क्रॉस मल्टिप्लिकेशन and subtraction 625 minus 49/625 into 1 taking square root on both sides taking square root on both sides दोन्ही बाजूचं स्क्वेअर रूट घ्या त्याच्या अगोदर इथे सबट्रॅक्शन करूया 625 minus 49 therefore cos theta is equal to 576 चा स्क्वेअर रूट किती 24 आणि 625 चा स्क्वेअर रूट किती 25 म्हणजे cos theta ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली 24/25 बघा sin theta दिलं इथं 7/25 त्याचा वापर कशामध्ये केला फर्स्ट ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 sin थीटाची व्हॅल्यू 7/25 sin चा स्क्वेअर आहे म्हणून त्याचा स्क्वेअर केला 49/625 cos स्क्वेअर थीटा ऍज इट इज हे 1 ऍज इट इज cos स्क्वेअर थीटा जो फाइंड करायचा तो लेफ्ट साइडला ठेवला आणि ज्याची व्हॅल्यू अवेलेबल आहे ते कॅल्क्युलेशन साठी कुठे लिहिलं राइट साइडला ट्रान्सफर केलं मग हा
लेफ्ट साइड कडून राईट साइड कडे जाताना त्याचं साइन काय होणार, चेंज होणार. इथं साइन काय होतं त्याचं प्लस होतं, इकडे गेल्यानंतर काय झालं ते मायनस. ओके, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, किती मिळालं आपल्याला 576 अपॉन 625 कॉस स्क्वेअर थिटा. आणि हे दोन्ही पण कसले नंबर्स आहेत, स्क्वेअर नंबर्स आहेत. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. कॉस स्क्वेअर थिटाचं स्क्वेअर रूट किती, कॉस थिटा. 576 चे स्क्वेअर रूट किती, 24. 625 चे स्क्वेअर रूट किती, 25. म्हणजे कॉस थिटाची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, 24 अपॉन 25. ओके, कॉस थिटा मिळाला. आता फाइंड काय करायचं, टॅन थिटा. आता टॅन थिटा फाइंड करताना या ठिकाणी आयडेंटिटीज कडे जाणं गरजेचं आहे का, नाही गरजेचं. कारण टॅन थिटा म्हणजे काय, साइन थिटा अपॉन कॉस थिटा. हा पण फॉर्म्युला आपण बघितलाय. टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. मग साइन थिटा ऑलरेडी अवेलेबल आहे 7 अपॉन 25 आणि कॉस थिटा आपण जस्ट फाइंड केले 24 अपॉन 25. दोन्हीचा रेशो घेतलं की काय भेटणार आपल्याला, टॅन थिटा. Therefore we have tan theta is equal to sin theta upon cos theta. Therefore tan theta sin theta 7 upon 25 upon cos theta 24 upon 25. हेच कसं राहील, 7 upon 25 into 25 upon 24. This 25 get cancel. 7 upon 24. जे tan theta ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, 7 upon 24. या दोन्ही व्हॅल्यू आपल्याला फाइंड झाल्या. cos theta by using this trigonometry and tan theta find out by using this formula. Okay. Now take next example, second example. If tan theta is equal to 3 upon 4, then find the values of sec theta and cos theta. Sec theta and cos theta. sec theta आणि cos theta फाइंड करायचं. बघ आता हे सोल्युशन आहे ते फर्स्ट एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल आपण चेंज केलं, सेकंड एक्झाम्पल इथं लिहिलं की tan theta ची व्हॅल्यू दिलेली आहे आणि त्याच्यावरून sec theta आणि cos theta फाइंड करायचं. बघा ह्या 3 ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज आपला बेस आहे. ह्या टाइपचे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना ह्या 3 ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज फंडामेंटल आयडेंटिटीज हा आपला बेस आहे. त्याच्यावरती आपलं फोकस असणं गरजेचं आहे, कॉन्सन्ट्रेशन असणं गरजेचं आहे. इथं दिलंय काय, tan theta. फाइंड काय करायचं, sec theta. मग tan theta आणि sec thetaचं रिलेशन असणारी आयडेंटिटी कुठं दिसते तुम्हाला, कोणती दिसते, सेकंड आयडेंटिटी दिसते. काय आयडेंटिटी आहे, 1 प्लस tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ sec theta. मग आता इथं आपण वी नो दॅट मगाशी फर्स्ट ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीचा वापर केला. आता या ठिकाणी कोणत्या ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीचा वापर करावा लागेल, सेकंड. म्हणजे चेंजेस काय होत जातात बघा फक्त. वी नो दॅट पॅटर्न तोच राहतो, कॅल्क्युलेशन पण त्याच पद्धतीचं राहतं, फक्त चेंज कशामध्ये होत जातो. 1 प्लस tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ सेक थिटा. ओके, डायरेक्ट कॅल्क्युलेशनला सुरुवात कर. tan थिटा दिले तुम्हाला काय, 3/4. 3/4 टॅनचं काय, स्क्वेअर आहे. म्हणजे ह्या दोन्हीचा पण काय असणार आहे, स्क्वेअर. दोन्हीचा म्हणजे 3/4 चा. चा स्क्वेअर 9, 4 चा स्क्वेअर 16. 16 प्लस 9 अपॉन 16. Sixteen plus 9, 25 upon 16. Taking square root on both sides. Taking square root on both sides. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं. वर्गमूळ घेतल्यानंतर सेक स्क्वेअर थिटा त्याचं स्क्वेअर रूट घेतलं तर काय भेटलं आपल्याला, सेक थिटा. 25/16 त्याचं स्क्वेअर रूट घेतलं तर काय भेटेल, 5/4. सेक थिटाची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, 5/4. आता
सेक थिटाची व्हॅल्यू मिळाली. अजून आपल्याला फाइंड करायला काय सांगितले, कॉस थिटा फाइंड करायला सांगितले. कॉस थिटा आपल्याला माहिती आहे की आपण ट्रिग्नोमेट्रिक रेशोचे रिलेशन्स बघितले, त्यावेळेस आपल्याला माहिती आहे की सेक थिटा आणि कॉस थिटा एकमेकांचे काय रेसिप्रोकल आहे. रेसिप्रोकल म्हणजे काय होणार आहे, त्या ठिकाणी न्यूमरेटर गोज टू डिनोमिनेटर अँड डिनोमिनेटर गोज टू न्यूमरेटर. मग सेक थिटाचा रेसिप्रोकल कोण आहे, कॉस थिटा. म्हणून कॉस थिटा इज इक्वल टू सेक थिटाचा डिनोमिनेटर काय 4 आहे, तो कुठे जाईल इकडं न्यूमरेटरला. सेक थिटाची व्हॅल्यू जी फाइंड केली त्याचा न्यूमरेटर काय 5 आहे, तो काही जाईल इथं डिनोमिनेटरला. वाटलं तर रिझन म्हणून या ठिकाणी तुम्ही काय लिहू शकता, कॉस थिटा इज इक्वल टू 1 अपॉन सेक थिटा. दिस इज द रिझन. कॉस थिटा इज इक्वल टू 4 अपॉन 5 फाइंड झाला, सेक थिटा इज इक्वल टू 5 अपॉन 4 फाइंड झाला. ओके, या पद्धतीने आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीचा वापर करता येईल. एक थर्ड एक्झाम्पल बघूया की थर्ड एक्झाम्पल वरून थर्ड ट्रिग्नोमेट्री आपल्याला यूज करता येईल. इफ थर्ड एक्झाम्पल मध्ये बघा, इफ कॉट थिटा चेंजेस बघून कसे दिलेले असते, फक्त कॉट थिटा टॅन थिटाची व्हॅल्यू दिली, इथं काय दिली, कॉट थिटाची व्हॅल्यू दिली. कॉट थिटा इज इक्वल टू 40 अपॉन 9. Then find the values of cosec theta and sin theta. Find the value of cosec theta and sin theta. एवढंच फाइंड करायचं. म्हणजे चेंजेस काहीच नाही बघा, एकदा टाइप लक्षात आलं, नेमकं काय करायचं लक्षात आलं की सगळ्यात सोपा चॅप्टर राहील आपल्यासाठी हा. सेकंड आयडेंटिटी सेकंड एक्झाम्पल मध्ये युज केली. तर थर्ड एक्झाम्पल जे घेतोय आपण, तर थर्ड एक्झाम्पल मध्ये थर्ड आयडेंटिटी का, तर कॉट थिटा दिलंय, म्हणजे कॉट थिटा दिलंय, फाइंड आउट काय करायचं आपल्याला, कोसेक थिटा फाइंड आउट करायचं. म्हणून थर्ड आयडेंटिटी वी नो दॅट सुरुवात तीच राहील, 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. झालं, स्टार्ट झालं. फक्त इथलीच व्हॅल्यू तुम्हाला पुट करायची जी दिलेली आहे ती कॉट थिटाची व्हॅल्यू काय 40 अपॉन 9 स्क्वेअर. कोसेक स्क्वेअर थिटा फाइंड करतोय, तो तसंच राहील. क्रॉस मल्टिप्लिकेशन कर. Therefore, cosec square theta is equal to 1681 upon 81. Taking square root on both sides. Taking square root on both sides. बघा तोच पॅटर्न आहे. Therefore, cosec square theta चं स्क्वेअर रूट घेतलं तर काय भेटणार आपल्याला, cosec theta. आणि याचं स्क्वेअर रूट घेतलं तर 1681, त्याचं स्क्वेअर रूट किती, 41. 81 चं स्क्वेअर रूट किती आहे, 9. कोसेक थिटाची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला, 41 अपॉन 9. कोसेक थिटा इज इक्वल टू 41 अपॉन 9. आणि दुसरं काय फाइंड करायचं आपल्याला, ट्रिग्नोमेट्रिक रेशोज कुठलं फाइंड करायचं, साइन थिटा. आता मग पाठीमागच्या एक्झाम्पल मध्ये आपण रेसिप्रोकल कोणते बघितले, सेक थिटा आणि कॉस थिटा इज द रेसिप्रोकल ऑफ इच अदर. ओके, आणि इथं काय म्हणते, साइन थिटा अँड कोसेक थिटा आर द रेसिप्रोकल ऑफ इच अदर. देअरफॉर साइन थिटा इज इक्वल टू कोसेक थिटा इज इक्वल टू काय 41 अपॉन 9, त्याचा रेसिप्रोकल. रेसिप्रोकल म्हटल्यानंतर काय होणार आहे, डिनोमिनेटर जो आहे इथला तो कुठे जाणार आहे, न्यूमरेटरला, आणि ह्याचा जो न्यूमरेटर आहे तो कुठे जाणार आहे, डिनोमिनेटरला. त्यासाठी रिझन काय असणार आहे, हे दोघं एकमेकाचे रेसिप्रोकल आहेत. कोण दोघं, साइन थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कोसेक थिटा. त्यामुळे कोसेक थिटाची जी व्हॅल्यू मिळाली त्याच्या रिव्हर्स व्हॅल्यू, त्याचा रेसिप्रोकल म्हणजे कोण असणार आहे, साइन थिटा. साइन थिटा इज इक्वल टू 9 अपॉन 41. दिस इज द थर्ड एक्झाम्पल इन प्रॅक्टिस सेट 6.1. म्हणजे पहिले 3 एक्झाम्पल्स वरून आपल्याला हे लक्षात येईल की ह्या आयडेंटिटीचा वापर कोणत्या पद्धतीनं करायचा आहे, की म्हणजे गिवन काय आहे, फाइंड आउट काय करायचंय, त्याच्यावरून डिसाइड करायचे की ह्या 3 ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज पैकी कोणत्या ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीचा आपल्याला वापर करता येईल, आणि त्याचा वापर करून जे आपल्याला रेशो फाइंड करायला सांगितलेलं आहे ते रेशो आपल्याला फाइंड करता येतील. ठीक आहे.